राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात आरक्षणाबाबतचा निर्णय। मुख्यमंत्र्यांची माहिती। आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगेंनी आंदोलन करायला नको होतं। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। आंदोलन मागे घेण्याचंही आवाहन। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून चक्काजामची हाक। नांदेड, हिंगोली, परभणीत आंदोलन होणार। भाजप आणि मनसेची युती होते का हे तुम्हाला लवकरच कळेल। लोकमतच्या कार्यक्रमात भाजप मनसेच्या संभाव्य युतीसंदर्भात फडणवीसांचं सूचक विधान। इम्तियाज जलील उत्तर मुंबईतनं निवडणूक लढवण्याची शक्यता। असदुद्दीन ओवेसींकडे इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली इच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस आजच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल करणार। शरद पवार गटानं विधिमंडळ निकालाविरोधात दाद मागण्याची भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादीचा सावध पवित्रा। संभाजीनगरमधील जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर। एनआयएच्या कारवाईनंतर खळबळजनक माहिती। इसिसच्या संपर्कातील संशयित तरुणाला बेड्या। कोल्हापूरमध्ये आजपासून शिवसेना शिंदे गटाचं 2 दिवसीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। जाहीर सभेचंही आयोजन। दिल्लीतल्या अलीपूरमध्ये केमिकल गोदामांना भीषण आग। आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आगीचं कारण अस्पष्ट। शेतकरी आंदोलनाचा आजचा 4था दिवस। सरकारसोबतची 3री बैठकही तोडग्याविनाच। दिल्लीच्या सीमेवरती धरणं आंदोलन।